नमस्कार नमस्कार मित्रांनो, नमस्कार मैत्रिणींनो आणि काकूंनो, मावशींनो, सर्वांना नमस्कार. मी हा चित्रपट पाहिला होता, पाणी. हा चित्रपट खरंच माझ्यासाठी खूप इमोशनल पिक्चर होता. एका अशा मुलासाठी की जो आजपर्यंत कधी त्याला प्रेम भेटलं आणि त्यासाठी. कारण की या चित्रपटात खूप छान चित्रपट आहे. म्हणजे मी एक जिद्दी मनुष्य आहे, तसा हे जे व्यक्ती दिसते ना आपल्याला पिक्चरमधले, या बॅनरमधले, हे सुद्धा खूप जिद्दी दाखवले आहे. त्यांचा रोल आणि सत्य घटनेवर आधारित आहे. त्यांनी गावाला पाणी आणलं, गावाचं भलं केलं. मात्र पिक्चरमध्ये त्यांची लव्ह स्टोरीसुद्धा सक्सेसफुल झाली. अरेंज मॅरेजसुद्धा लव्हमध्ये कन्वर्ट होऊन भविष्यात लव्ह मॅरेज होतं. हे सुद्धा अशी अनेक उदाहरणं आहेत आणि खूप छान आहे. आणि गावाकडे खरंच खूप सुंदर प्रेम असतं. आपण जे खरं प्रेम बोलतो ना, प्रेम प्रेम हे खरं गावाकडेच मला वाटतं. आज सुद्धा गावाकडेच प्रेम असतं, ना की शहरांमध्ये. असतं, शहरांमध्ये पण असतं, कोणी मनावर घेऊ नका, पण गावाकडे मोस्टली असतं. हा चित्रपट खूप छान आहे, बघण्यासारखा एक भावनिक चित्रपट आहे, इमोशनल चित्रपट आहे. आणि खरंच यार, गावाकडची माणसं आणि गावाकडचं लाईफ खरंच भारी आहे, हेच सांगेन. आणि त्यांनी त्यांचं प्रेम पण पूर्ण केलं, गावाला पाणी पण भेटलं. चला, आणि एक सांगतो, मुलीचा हात असेल ना मागे, किंवा एक स्त्री राजा पण बनवू शकते एखाद्या मुलाला, जमिनीवर नसून. फक्त मुलीचा सपोर्ट, मोटिवेशन खूप ताकद देतो मुलाला आपले काम करायला. हे अनुभवलं सुद्धा आहे मी. तर मैत्रीण किंवा संपर्कात असणाऱ्या मुलीसोबत हे अनुभवले. जर खऱ्या प्रेमिका सपोर्ट दिली तर माणूस कुठं काय काय आयुष्यात अचीव करू शकतो. खरंच हा चित्रपट पाहावा, खूप छान चित्रपट, मला तर खूप आवडला. अनेक वर्षांपासून हा चित्रपट पाहायची माझी इच्छा होती. सध्या मी रिसेंट हा चित्रपट पाहिला होता. नक्कीच खूप सुंदर आहे, एक नंबर. नक्की पाहावा, पुन्हा पुन्हा मी तर म्हणतो, बघण्यासारखं चित्रपट आहे.